नमस्कार, मी दिव्याच वेजेस वाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज पाहणार आहोत पालक पनीर. तर पालक पनीरची भाजी कशी करणार आहोत ते आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम मी इथे पालक जे आहे ते ब्लांच करून घ्यायचं आहे. गरम पाण्यामध्ये मी पालक 2 मिनिटं फक्त ठेवायचं आहे आणि जास्त असं हे ठेवायचं नाही, जास्त शिजवायचं नाही, नाहीतर मग तो रंग चेंज होऊ शकतो त्याचा. पालकचा हिरवा रंग एकदम थोडासा काळासर होऊ शकतो आणि रूम टेम्परेचर पाण्यामध्ये ते गरम पाण्यामध्ये लगेच काढायचं आहे. एकदम फास्ट प्रोसेस करायची आहे. ते काढून मग नंतर रूम टेम्परेचर पाणी एकदम गार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी एकदम फाईन प्युरी करून घ्यायची आहे. छान असं एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे. आणि आता पुन्हा मी कढई ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत 5 ते 6 आणि आलं घातलेलं आहे. आलं घातलेलं आहे मी आता अर्धा इंच आलं चिरूनच घातलेलं आहे आलंसुद्धा. आणि फ्लेम जे आहे आपल्याला एकदम मीडियम फ्लेम ठेवायची आहे. आणि कांदे मध्यम आकाराचे मी 2 घेतलेले आहेत आणि त्याला एकदम मोठे पातळ चिरून घ्यायचे आहेत. आणि आता एकदम मध्यम फ्लेमवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान असं. तुम्ही पाहू शकता छान असं परतून घ्यायचं आहे. एकदम असं काळपट होईपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवर परतून घ्यायचं नाही, एकदम मध्यम फ्लेमवरच आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. कांद्याचा जो कच्चेपणा आहे तो एकदम गेला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये मी टोमॅटो नाही घालत आहे. पालक आणि टोमॅटो हे कधीच एकत्र घालायचं नाही, नाहीतर मग किडनी स्टोन होतं. त्याच्यामुळे मी ते टोमॅटो वापरत नाही, टोमॅटो स्किप केलेला आहे. ही टीप जी आहे ती नक्की लक्षात ठेवा, ह्याची दक्षता घ्या. पालक आणि टोमॅटो कधी एकत्र खायचं नाही. आणि जे आता वाटण आहे ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे आणि ते आता गार झाल्यावर ते आपल्याला वाटण बारीक असं पेस्ट वाटून घ्यायचं आहे. आणि वाटण पेस्ट केल्यानंतरनी आता पुन्हा मी कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मिऱ्या घातलेल्या आहेत मी 2 ते 4 मिऱ्या आणि लवंग घातलेलं आहे 2 ते 3 इतकं. आणि फ्लेम आपल्याला एकदम मीडियमच ठेवायची आहे, एकदम लो फ्लेम. आता ही प्युरी घालताना पेस्ट केलेली आहे, जे आपण मगाशी वाटण केलं होतं ती पेस्ट. आता जी पेस्ट आहे ते आपल्याला छान असं वाटून मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं भाजून घ्यायचं आहे. एकदम लो फ्लेम ठेवायची आहे, नाहीतर मग हे जे आपलं वाटण आहे ते एकदम करपूसुद्धा शकतं. आता सुके मसाले घालायचे आहेत. पाव चमचा हळद आणि कांदा लसूण मसाला घालते आहे मी इथे 2 चमचे. आणि लहान मुलांसाठी बनवत असाल किंवा वृद्ध व्यक्तींसाठी बनवत असाल तर तुम्ही हे जे तिखट आहे ते स्किपसुद्धा करू शकता, चटणी किंवा कमी करू शकता. आणि मीठ जे आहे चवीनुसार घालते अर्धा चमचा मीठ. छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे जर का काश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर नक्की घालू शकता. आणि काजू जर का असेल तर तुम्ही काजूचं जे पेस्ट आहे ते सुद्धा या स्टेजला घालू शकते. तुम्ही काजू भिजवत ठेवायचे आणि त्याची जी प्युरी करायची छान अशी एकदम स्मूथ, ती आता या स्टेजला घालू शकता. तर मी पनीर मसाला घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपण मिक्सर भांड्यामधलं जे पाणी होतं वाटणातलं ते थोडंसं घातलेलं आहे. आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. ह्या जो वाटण आहे ते एकदम छान असं शिजलं पाहिजे, कच्चेपणा ह्याच्यातलं गेला पाहिजे. आणि आता जे आपण पालकची प्युरी बनवली होती ती आपल्याला या स्टेजला घालायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता तुम्ही रंग आपल्याला अजिबात चेंज झालेला नाही, पालकचा आहे तसाच एकदम हिरवागार असं सुंदर असं रंग तसंच आहे पालकचा. अगदी असंच ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला ते पालकचा अजिबात कलर चेंज होत नाही आणि खायलासुद्धा खूप रुचकर लागते पालक पनीर. ही टीप नक्की लक्षात ठेवा. या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तुम्हीसुद्धा. आणि आता मला इथं थोडंसं भाजी थिक वाटते त्याच्यामुळे मी पाणी अजून ॲड करते ह्याच्यामध्ये. जे भांड्यातलं जे पाणी आहे तेच मी इथे घालते. तुम्ही पाहू शकता आता मी पनीर मसाला घातलेला आहे. आणि
पाणी थोडंसं अजून ॲड केलेलं आहे. भाजी मला खूप थिक वाटत होती म्हणून. गरम पाणीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता ह्याच्यामध्ये, मी नाही घातलेलं. आणि किंवा वेळ नसेल तर माझ्यासारखं गारसुद्धा वापरू शकतो, असं काही नाही. पण गरम पाणी घातलं तर ग्रेव्हीला अजून थिकपणा छान येतो आणि भाजी खायला अजून रुचकर लागते. आणि पाहू शकता आता ग्रेव्हीला आपल्या उकळी आलेली आहे. छान अशी मध्यम फ्लेमवरच ठेवायचं आहे आपल्याला. आणि ह्याच्यावर झाकण अजिबात लावायचं नाही. झाकण लावलं की याचा जो भाजीचा रंग आहे तो चेंज होऊ शकतो. त्याच्यामुळे झाकण अजिबात लावायचं नाही ह्याच्यावर. असंच ओपन ह्याच्यावरच आपल्याला भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला पनीरचे क्यूब्स आहेत, आणि पनीर क्यूब्स नेहमी लक्षात ठेवायचं. पालक पनीर करताना पनीर जे आहेत अजिबात शॅलो फ्राय करायचं नाही आहे. तसेच कच्चे जे पनीर आहे त्याचे क्यूब्स आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. कच्चेच, नाहीतर भाजीची चव खूप पांचट लागते आणि अजिबात चव लागत नाही, किंवा चव बिघडूसुद्धा शकते. खूप जणांची ही तक्रार असते की पालक पनीर बिघडते. मग ही टिप नक्की लक्षात ठेवा. पनीर अजिबात शॅलो फ्राय करायचं नाही आहे, तसंच आपल्याला ठेवायचं आहे. आणि पनीर घातल्यानंतर फक्त 2 मिनटं आपल्याला शिजवायचं आहे. त्याच्यावर जास्त शिजवायची नाही ग्रेव्हीला. आणि खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे. आणि आता कस्तुरी मेथी असेल तर तुम्ही छान असं तव्यावर भाजून त्याला क्रश करून घालू शकता. खूप मस्त झालेली होती पालक पनीर. खूप सुंदर असं उकळी आलेलं आहे आणि खायला तर अप्रतिम. पाहू शकता तुम्ही. आणि जर का तुमच्याकडं चीज असेल तर हे किसूनसुद्धा तुम्ही घालू शकता, किंवा फ्रेश क्रीम असेल तर ते सुद्धा घालू शकता गार्निशिंगसाठी. अतिशय रुचकर सुंदर असं. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर